मागील व्हिडिओत आपण दुष्काळातील एका शुष्क जलाशयाची हाक ऐकली. आता आपण निघालोय सारोळा या बोटावर मोजण्या इतकीच घरं असलेल्या गावाच्या भेटीला. छत्रपती संभाजीनगरातील सावंगी इंटरचेंज जवळच डोंगराच्या कुशीत सारोळा हे गाव वसलेलं आहे. चौका घाटात श्री महिषासुराचे मंदिर लागते. पुढे उजव्या बाजूला या बोरीच्या झाडापासून जरासा वळसा घेतला की हा रस्ता थेट डोंगर माथ्याकडे जातो. घाट माथ्यावर सारोळा वन परिक्षेत्र अशी कमान उभारलेली आहे आणि इथून पुढचा रस्ता नितांत सुंदर. इथली लालसर माती, उंचावरून नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले डोंगरकडे, आखीव रेखीव शेतं आणि मोरांचे कर्णमधुर आवाज, हे सगळं अनुभवताना प्रवासातला शीण क्षणात हरवून जातो. छत्रपती संभाजीनगराजवळ वन डे रिटर्न ट्रिपचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे वीकेंड डेस्टिनेशन पर्यटकांना साथ घालते. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवाई डोळ्यांचं पारणं फेडते. सारोळ्यात हिरडा, बेहडा, करवंद, चारोळी, बिबा आणि सागवान हे मुबलक प्रमाणात आढळतात. ही नैसर्गिक संपत्ती अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वन विभागानं इथं पॅगोडे उभारले आहेत. व्ह्यू पॉइंटही निर्माण केलेत. वन विभागाची एक छोटी इमारत इथं आहे. तिची दुरावस्था झालेली दिसतेय. हा चढणीचा रस्ता पार केला की मोठा कातळ लागतो. उंचावरून छत्रपती संभाजीनगर शहराचं दर्शन घडतं. डोंगराच्या कुशीत हे मंदिर आणि शेजारी शेकडो वर्षांची चिंचेची झाडं. इथं विलक्षण शांतता आहे. येथील कातळात प्राचीन काळी खोदकाम झालेलं आहे. खडकात कोरलेल्या या पाण्याच्या टाक्यात उन्हाळ्यातही पाणी टिकून राहतं. सारोळ्याची आणखी एक खास ओळख मोर. पूर्वी इथं मोरांची खूप संख्या होती. इथं जवळच मोरहिरा नावाचं गाव आहे.
जुने जाणते लोक सांगतात, पूर्वी घराभोवती कोंबड्या फिराव्यात तसा मोरांचा मुक्त संचार असायचा. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आम्ही अंगणात ओट्यावर उभे राहून दाणे टाकायचो आणि मोराची जोडी लगबगीने ते दाणे टिपायची. अलीकडील काळात मोरांची संख्या झपाट्याने घटतीये. पाण्याचे दुर्भिक्ष, शिकार, निसर्गाचा ढासळता समतोल ही त्यामागची कारणं. इथे ससा, हरिण, नीलगाय, कोल्हा, तरस आढळतात. सारोळ्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे, पण त्याचबरोबर पर्यटकांच्या वर्दळीनं इथल्या जैवविविधतेला बाधा पोहोचू नये हे आव्हान आहे. प्राकृतिक सौंदर्यानं सारोळा अगोदरच नटलेला आहे, त्यात मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नाहीये. सारोळ्याच्या सौंदर्याला डाग लागू नये ही जबाबदारी तुमची, आमची, आम्हा सर्वांची आहे. दुःख आहे, सारोळ्यात प्लास्टिक जमा होतंय, सारोळ्यात पार्ट्या रंगताय, सारोळ्यात काचेच्या बाटल्या फोडल्या जात आहेत. हे सर्व थांबायला हवं. आम्हाला सारोळ्याचं मूळ रूप हवंय, निसर्गाने घडवलं अगदी तसंच. पुढील भागात आपण याच प्रकारच्या आणखी एका महत्त्वाच्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊयात.